कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपल्या गावरान ब्रो साठी आजचा टास्क होता RJ फॉर वन डे. नमस्कार मंडळी, कस काय? मी आहे मिरची आरजे पवन. मी आहे प्रेमाचा गुरु. रोखोक बोलण्याहून करायचे ना. आपल्या सिटी सुंदरीजनी गावरान ब्रोजला दिलं जबरदस्त ट्रेनिंग. आरजे ना, त्यांचा चेहरा दिसत नाही कोणाला, त्यांचा व्हॉइस खूप महत्वाचा असतो. नमस्कार महाराष्ट्र आणि कसं काय मुंबई. आज आमचा हॉट टॉपिक आहे सुटी सुंदरीच्या समस्या. कुठली मेंटॉर ठरली बेस्ट आणि कुठल्या स्पर्धकानं जिंकली मन, बघूया. राम 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 मंडळी. नमस्कार. राम राम दादा. भावा सिटीत गावागावातली पोरं आज आली आहेत 98.3 विजेत. आता कसं वाटतंय? कसं वाटतंय? चला चला जाऊया. हाय नमस्कार. हाय हाय हाय. या 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 वेलकम टू द स्टुडिओ. आरजेने इथे बसायचंय, आरजेच्या पार्टनरने तिथे बसायचंय. बस बस आरामात. तिथे खटक्याचा बॉक्स होता, साऊंड सिस्टम कर चेक 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 चेक. म्हणलं आता गाणं म्हणायला होत्यात, काही नाही. कसं वाटतंय तुला आमच्या या स्टुडिओमध्ये येऊन? सगळ्यात आधी कधी आलेलास का ह्याच्या आधी रेडिओच्या स्टुडिओमध्ये? नाही हो, ह्याच्या आधी कवाच आलो नाही मी आज पहिल्यांदाच आलोय. फक्त रेडिओ, फक्त मोबाईलवर आपलं रेडिओ असतो त्याच्यावर ऐकलो. पण तेव्हा जेव्हा ऐकायचं तेव्हा काय वाटायचं तुला? काय करत असतील आरजे? मला असं वाटलं की ह्याच्यात कोणतरी बोलत असेल, तुमच्यासारख्या मॅडम हा. आणि सर कोणतरी बोलत असतील. हा. एवढं बातम्या सांगतात, एक गाणं असतं आपलं. आणि तुला काय वाटलेलं की हे जे आरजे बोलतात हा, ते कोणी लिहून देतं की आरजे स्वतःहून बोलतात? आता कळालं की तुम्ही म्हणजे पहिलं लिहिताय मग ते बोलताय. सांगायचा मुद्दा हा आहे की आता तू आरजे आहेस, तर काही स्क्रिप्ट नसणार आहे इकडे. हा हा हा. आरजे रामा, हो, कसं वाटतंय नावापुढे आरजे लागल्यानंतर? आरजे म्हणजे एकदम ब्रँड झालं आणि वाटतं. हो, कठीण आहे आरजे बनणं, सोपी गोष्ट नाहीये. नाही, सोपं नाही ना. हा, मग माहितीये का किती कठीण पेपर आहे आज? कटिंग पेपर म्हणजे चेक चेक करायचे, आपलं डिटेल सांगायची पुरी. चेक चेक कशावर करायचंय? माईकवर? चेक चेक हे तर कधी नाही करायचंय माईक वरती. आमचा तास होता रॅपचा, ते चेक चेक करत होतं. मला अजून ते आठवण राहिलं. हॅप इथे तू रॅप नाही करणार आहेस ना आरजे नाही, नावाखाली? आता एकदम फोकस द्यायचंय हा आपल्याला. आरजे बनायचं, आरजे म्हणून सगळं सांगायचंय. हा. काय वाटतं रे तुला आरजेचा फुल फॉर्म काय आहे? आरजे जाकी. हा, अर्धे जॉकी? नाही नाही. मग बाकीचे अर्धे कुठे गेले? तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव प वरून आहे का? हो, कसं माहिती मला सांग. बघितलं असेल तू. भविष्यकार आहे मी. सांगू मला भविष्य कसं कळालं? सगळ्यांनी बघा मला भविष्य कसं कळालं. पवनच्या हातावरती हे पहा त्यांनी चिन्ह काढलंय आणि त्याच्यात पी आणि पी लिहिलंय. हा पहिला पी पवनचा आहे, दुसरा पी कसला आहे? नाव काय आहे तिचं? मी तिला पिल्लू, पिल्ले आणि बच्चू म्हणत राहतो तिला. अथर्व, मला एक गोष्ट सांग की रेडिओ स्टेशन म्हटल्यानंतर आधी तुझ्या डोक्यात काय होतं आणि आता प्रत्यक्ष बघितल्यानंतर तुला काय काय दिसते? असं काही सरप्राईज झालायस का तू? मी गावाकडे होतो ना आमच्याकडे, हा. तेव्हा असंच आमच्या घराशेजारी एक बाबांकडे रेडिओ होता. आणि ते रेडिओ आकाशवाणी लागायची पहिली. हा. ती गाणं मला लय आवडायचं, आकाशवाणी आकाशवाणी. तेवढंच म्हणायचो, पुढचं काही ते जाहिरात बिरात त्यांच्या लय असायच्या, कार्यक्रम, परत मिटिंग असायच्या. खूप ऐकून आलायस तू, म्हणजे आता सगळे लोक तुला ऐकणार आहेत. चालतंय, हा? मला बी बघायचंय की मला बी किती ऐकायला लोक उत्सुक आहेत. हा. करूया सुरुवात. हा, 3, 2, 1 मी म्हणेन आणि त्यानंतर माझा आवाज बंद होईल आणि आरजे अथर्वचा आवाज येणार आहे 98.3 रेडिओ मिरचीवरती. तर तयार आहात तुम्ही? 3, 2, 1. 98.3 मिरची हॉट. गुड मॉर्निंग मुंबई. मी आपला लाडका मिरची आरजे DK भाऊ. 98.3 मिरची इज हॉट. विषय जरा कडक आहे कारण शो आपला दणका विषय. ते म्हणतात ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. नमस्कार महाराष्ट्र आणि कस काय मुंबई. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या 98.3 मिरची इट्स हॉट मध्ये. आणि आम्ही आज बोलणार आहे एका खतरनाक विषयावर, भीती आणि भूताटकीवर. भूताटकी म्हटलं तर भीती तर येतेच की. मी आहे मिरची आरजे पंकज.
तुमच्या जीवनात काही बदल घडवणारा गुरु. आणि मी आहे मिरची आरजे घोरले, जिची लाईफ मध्ये कधी प्रॉब्लेम संपतच नाही. हॅलो हॅलो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ मिरची 98.3 हॉट इट्स हॉट. हॉट. बोलायचं लिस्टर आहेत मी ना. आहे रामा सोनवणे, मिरची आर रामा सोनवणे, मिरची आरजे. मिरची आरजे रामा सोनवणे आहे मी. एवढं तर गायडन्स मी कोणाला दिलेलं नाहीये. बघितलं माझा किती स्ट्रगल होतो काही करून घ्यायला. हाय हॅलो नमस्कार, कसं काय मंडळी. मी आहे मिरची आरजे पवन. तर मी आता प्रेमाचा गुरु. मी आता प्रेमाबद्दल तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. आता करूया का सुरू गुलुगुलू. करूच या गुलुगुलू सुरू. पण मिरची आरजे पवन, मला सांगा की तुम्ही एवढे एक्सपर्ट आहात, तर प्रेम म्हणजे नक्की काय? प्रेम म्हणजे प्रेम असतात. तुमचं आमचं सेम असतात. मंगेश पाडगावकर डायरेक्ट. येस, डायरेक्ट. आज आमच्या हॉट टॉपिक आहे सिटी सुंदरींच्या समस्या. मिरची आरजे अर्जुन, मला वाटतं तुझा माझ्याशी या मुद्द्यावर नक्कीच बदल. ते म्हणजे सिटी सुंदरींची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे गावरान ब्रोस. अरे अरे, इतके त्रास दिले. खूप काम करायचंय आज, कळेल आरजे बनणं किती कठीण असतं ते. पण मी 100% प्रयत्न करणार तुम्हाला आरजे बनवून दाखवायचा. मी खूप एक्साइटेड झालेलो, कारण आपल्याला पण एक नवीन संधी मिळते बोलायला. मी दिसणार नाही पण बोलणार, पण चुकीचं बोलायला नाही पाहिजे ती एवढी पण भीती पण मनात होती माझ्या. हॅलो गाईज, मी मिरची आरजे विजय. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या रेडिओ चॅनेलवरती, म्हणजेच 98.3 मिरची इट्स हॉट. पण आज मिरचीचा तडका देण्यासाठी मी मिरची आरजे विजय आणि मी मिरची आरजे अनुश्री चर्चा करणार आहोत नवरा बायकोचे रुसवे फुगवे. आम्हाला माहित आहे तुमच्याकडे बरेच तडके फडके मिरचीसारखे तिखट प्रश्न असतील, त्यामुळे कुठलाच विलंब न करता सुरू करूयात आजच्या प्रश्न उत्तरांची मैफिल. आरजे विजय, माझा एक प्रश्न होता तुमच्यासाठी. जर तुमचं लग्न झालं असतं आणि तुमचं आणि तुमच्या बायकोचे वादविवाद झाले असते, तर तुम्ही ते कसे सॉर्ट आउट केले असते? मी माझ्या बायकोला गुडघ्यावरती बसून गुलाबाचं फुल देऊन प्रेमाचे 3 शब्द बोललो असतो, आय लव्ह यू म्हणून, आणि मी तिला इम्प्रेस केली असती. बापरे, वा, तुमच्या उत्तराने तर मी सुद्धा इम्प्रेस झालीये. हो, ए वाव, मला आवडलंय हे. तू खूप असं प्रॉपर आरजे टाइप सुरू केलंस यार. असं बोलणं झाल्यावरती म्हटलं आता गाडी आपली लागली 80 स्पीड धरले म्हणलं. हे घाला आणि आता एक DJ गाणं प्रश्न वाजवू येणार काय? आहे. हा? हेडफोन घातलं डीजेच वाजतो का सारखा? अरे अरे, चला, आता काय प्रश्न आल्यात. आधीच इथं पायात पाय नाही, तोंडात तोंड अडकायला आले, तोंडाची बोबडी बंद व्हायली. आता प्रश्न विचारला अवघड होईल म्हणलं. हॅलो ऋषिकेशराव. हा बोला, तुमचं नाव काय पहिला ते सांगा. रत्नदीप. कुठनं बोलताय तुम्ही? भंडारा मधनं. हा, भंडारा जिल्हा. हा, कशात तुम्ही? आम्ही तर ठीक आहे, तुम्ही कसं आहे सांगा बरं. हे ना माझी एक गर्लफ्रेंड आहे पुन्हा. तुमची कल्पना आहे, मी काय करू? तुम्ही काय करू नका, पण तुमची थोडी मदत लागणार आहे पुढे, ऐकून तर घ्या. हा बोला. आमचं लई वर्षांपासून दफड आहे. तिचे घरचे ना काय ऐकत नाही भाऊ. मला ना तिला आता पळवून न्यायचंय, लग्नाचं वय होऊन चाललं माझं. तर तुम्ही तुमच्या आखाड्यातले 3-4 पैलवान पाठवून द्याल का आमच्या मदतीला? हो, काय ह्यासाठी पैलवान झाल्यात काय मला सांगा बरं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.